ऐसा नहीं रहता तुम गाओ की दोन शेरान मग दोन शेरांनी दोन गाणे निपटवा तर ये तुम्हाला शोभा नाही देणार आणि मग म्हणता गाणं का म्हणते बापा काय म्हणते? अबे हिजड़े तू मेरे साथ ओके माँ लड़ नहीं सकता अरे देवा तू नपुसक है पूरा गांडू है काही हरकत नाही शाहीर साहेब तुमच्या गाण्याचं सुंदर उत्तर देतो पण माझं काय म्हणणं आहे शब्दाची मर्यादा मी मोडणार हे वय काय ना शब्दाची मर्यादा मी इथं लागते रे आणि शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला तोडणार नाही पण तात्या भिडला पालोरा गावामध्ये तू माझ्या पलटवल्याच्या सोडणार नाही बिलकुल ते ज्ञानानं गुणानं ताकदी ना आबा जाबा बोलणार नाही पण तुम्हाला बोलल्याशिवाय सोडणार नाही वारे वा तुमचं गाणं ठीक आहे तुम्ही ना धाव दिला पण सुरुवात मान्यवरती दुसऱ्या फेऱ्याची इथून का मग आखरी फेर कुठं जाईन म्हणतो काही हरकत नाही तुम्हाला बरं काय पण आता मात्र काही तू जिंदगी हसी हिजड़े तू मेरे साथ लड़ नहीं सकता अच्छा विठल जी क्या कहना है क्या हिजड़ा नहीं है हिजड़ा तुम्ही आधा देता माझं गाणं सीना फोड़ा है शेरे औलाद है शेरे औलाद है सीना फोड़ा है अबे हिजड़े मेरे साथ लड़ नहीं सकता बरं भीष्म म्हणे सोडून दिले तर माय बी म्हणणं आहे का सीना फोड़ा अरे पीछे वाला सभा अरे पीछे वाला सभा तेरा उठा पिछवाड़ा संभाल तेरा क्योंकि उठा सामान मेरा आता तो जेम शुरुआत आई हिजड़ा लड़ नहीं सकता तो मेरा कहना है विठल जी छुपा है छुपा रहने दे लोग छुपा है छुपा
होते तमाम किया तो मैंने कभी नहीं ऐसे हुए बदनाम खुद से लेकर उलझने ऐसा हमारा काम और हमको खिचड़े कहने वाले एक के बेवसा जाएंगे आता चले सामान म्हणजे कोणता गाण्याला आधार आहे जसं तुम्ही गाण्याला आधार देता तसं माझ्या सुद्धा प्रत्येक गाण्याला आधार आहे पण इकडे जी ना प्रश्न उत्तर म्हणजे एक ना चौकटा पाहिजे भर पोपट आहे ना मी म्हणतो 3 अक्षराची नदी होती जे पाईचं नाव जे फळाचं नाव नाही ते नाही जमणार यमुना आहे ना यमुनाची पण यमुना होय का आणि माझे तुम्हाला काम फोडत होते असे फोडत असेल वा रे वा विठ्ठलजी ऐका उत्तर देतो आपल्या प्रश्नाचं त्या नदीचं नाव ऐका त्या नदीचं नाव आहे चिकुत्रा नदी हिमाचल मध्ये बसली चिकुत्रा नदी आता तुम्ही म्हणाल तर बाईचं नाव तयार होते चित्रा बाईचे नाव होते तयार चित्रा फळाचं नाव तयार होते चिकू आणि प्राण्याचं नाव तयार होते कुत्रा ऐसा होते लोहे के चने चबाना पड़ता है इसलिए शायरी बोलते मैं आपसे बड़ा नहीं हूँ और बड़ा होने का कोशिश भी नहीं करूंगा ये पाप मध्ये लागल पण तुम्ही जर म्हणा तर खोट्याली खरं म्हणा हे नाही मरून जाईन पण झुकणार नाही 14 झाली तरी माहिती परवाना हे सहन करणारा नाही भया लक्षात ठेवा कारण नवऱ्याने बायको पाहिजे खेळवाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि या विठ्ठलजी सारख्या ज्ञानीवंत शाळेला झटका पाहिजे झटका म्हणजे कोणता पाहिजे ज्ञानाचा पाहिजे भलत बोलणार नाही पण तुम्हाला तर बोलल्याशिवाय राहणार नाही मेरा चॅलेंज है आपको सीना औलाद है तेरे औलाद है पिछवाड़ा संभालते ना हर सामान मेरा भी समोर गाणं कारे म्हणते बावल्यावानी करते बिचारे महाराज पाहिजे घाम आता झाले 2 मिनिटं जिले चढला का एवढा ताव चढला का दुसऱ्या फेऱ्या एकदम भिजल्याचं गाणं तुम्हाला दोन्ही पायात दोन्ही हातांना माझा सलाम आहे तुमच्या शायरीला सलाम आहे उदाहरणार्थ तुमच्या मुलाशी कधी माझी दुय्यम राहील भविष्यामध्ये पहिला फेऱ्याचं गाणं मी तर घेईन आणि दुसऱ्या फेऱ्याचं हिजड्याचं गाणं म्हणेन तर कोणत्या न्याय अरे कोणता न्याय
अरे वा, अरे तुम्हाला शोभा देते का या गोष्टी? हे मर्यादा आहे. विचार केला तर सुरक्षेला कोणसा तून बारीक करा जाए बरोबर. ये आपको शोभा नहीं देता गुरुजी. अभी भी कह रहा हूं आमच्या सोडाची आम्ही महिला म्हणलं पोट्या बिट्या डांगर लागले हातचं आमचं काम आहे. पण तुम्हाला नाही शोभा देता गोष्टी. चुकला तर मी सोडणार नाही. लक्षात ठेवा, एक किससे कोई सिकंदर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता. ये तो केस जीतने के बाद पता चलता, क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता. कावड्याच्या पायाला घुंगरं बांधलं तो मोडासारखा नाचन का, आणि घुगडाले जर पिंजरात बांधलं तो राखो सारखा बोलून का, डुकराला पाणी केलं त्याला म्हणतील का कपिल, आणि गजाचा पचर पचर ठोल कर गजा बोलून का वकील. जंगल में रहने वाला मोर कभी किसी के आगे नहीं रोता. बुलबुल ऐसा मेंढक है जिंदगी में कभी नहीं सोता, और जितनी भी ताकत से मार ले पलटी वो कौवा कभी कबूतर नहीं होता. कावडा हा कावडा नाही ना, कबूतर हा कबूतर नाही. समजलं का शाहीर साहेब? तुमच्या मुलाची जर माझी दुय्यम राहू द्या आणि भविष्यात राहीना आणि मी दुसऱ्या ठेला म्हणतो तोरी जाते. वाह गुरुजी हमको बताते आपको शोभा नहीं देता. चुकलं दोन्ही हातात कलम आहे. पण तुम्ही म्हणता का हिजरा मेरे साथ लड़ नहीं सकता, मेरा कहना है सीना फौलाद है, तेरे औलाद है. ये औलाद अजमान है तो अजमान है, बंदा निशान कलंगी वाला है. गहरे गहरे गुरु ब्रह्मा का लाला है. क्या बात है? सीना फौलाद है, शेर औलाद है, पिछवाड़ा सामान तेरा, क्योंकि उठा सामान मेरा. आता परवा नाही आहे आणि म्हणून समोर काय म्हणणं आहे. तुम्ही जसा गाण्याला आधार दिला भीष्म शिखंडीचा, पण माझं गाणं काय म्हणते? काय? सीना फौलाद है, शेरे औलाद है, पिछवाड़ा संभाल तेरा उठा सामान. कोण कोणाले म्हणते?
भीमाचा मुलगा, जसा तुम्ही महाभारताचं गाणं म्हणलं, विषयाचा विषय थोडी हलतं भलतं करणार नाही. भीमाचा मुलगा घटोत्कच, आणि घटोत्कचाचा युद्ध चालू राहते कोणासोबत? कर्णासोबत. तर दुर्योधनाची राहते नारायणी सेना, तर त्याच्यामध्ये राहते 18,000 सैनिक. तर 18,000 सैनिकांपैकी घटोत्कच काय करते? 4,000 सैनिक एकटा मारते, एकटा घटोत्कच. तर तेव्हा काय म्हणते कर्णाने? हा कर्ण जाते आडवा, ए म्हणते शेरे औलाद है हे कर्णा, शेरे औलाद है, सीना फौलाद है, पिछवाडा सांभाळ तेरा, म्हणजे तू आपल्या मागची सेना सांभाळ म्हणते. उठा सामान मेरा, सामान म्हणजे पिछवाडा सांभाळ तेरा. पिछवाडा म्हणजे काय? या मागची सेना सांभाळ म्हणते. उठा सामान मेरा, सामान म्हणजे कोणता? कटाचं शस्त्र म्हणजे अवजार. तर मग तो समोर काय म्हणते? पता नाहीये तेरे माका, अबे तू बाते करता बाकी, या मायचा तुझे पता नाही म्हणते कर्ण, तू म्हणजे बापाच्या गोष्टी सांगून राहिला म्हणते. कर्णाच्या मायचा पता होता का त्याले? त्याचा आखरी माहित झालं महाभारतामध्ये. घर में रहकर खात करता नाही करता कदर में सापकी म्हणते. होता पांडवाचा आणि लढून कौरवासाठी राहिला म्हणते. महाभारत आहे शाहीर साहेब, आप हमको बताएंगे तो हम भी आपको बताएंगे. आणि म्हणून शेवटच्या काळात हे गाणं माणूस स्वतः लिहिलं, स्वतः लिहिलेलं गाणं आहे. आणि म्हणून शेवटच्या काळात काय म्हणणार? अरे फटी 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 बचेरी फटी रे, फटी महफिल में तेरी कदम फटी. महाभारत का सार लिया है, मत लेना अपने आंग पे. विठ्ठल जी स्वतःच्या शरीरावर घ्यायचं नाही, जसं मी नाही घेतलं, पण भीमने वो गदा मारा था वो दुर्योधन के जांग पे, म्हणजे कमरेच्या खाली गदा मारला होता दुर्योधनाला. आणि म्हणून काय म्हणणं आहे?